ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची आज बैठक उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हिप जारी. अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे सेनेचा प्लॅन. ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट. 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही. 2 खासदार बैठकीला हजर राहणार. ठाकरे सेनेला आशा सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार. सूत्रांची माहिती. तर 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला जाणार. कुणासोबत हे कळेलच. जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीत दिसतील. संजय दिना पाटील यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद. मात्र ठाकरेंसोबत आहात का यावर बोलण्यास ओमराजे निंबाळकर यांचा नकार. तर अजूनही कुणाकडे गेलो नाही. ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया. खासदार संजय जाधव यांच्या परभणीच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर घराबाहेर बंदोबस्त वाढवला. खबरदारीचा उपाय म्हणून जाधवांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. ठाकरेंच्या सेनेचे एक खासदार संजय दिना पाटील दिल्लीला असल्याची माहिती. खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतील घराबाहेर शांतता. ठाकरेंच्या सेनेची आज संसदीय दलाची बैठक. संजय दिना पाटील बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. संजय राऊत यांच्या भाषेमुळेच ठाकरेंचा पक्ष संपत आला. ऑपरेशन टायगरवर राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची टीका. ठाकरे सेनेला पुन्हा एकदा फुटीचं ग्रहण लागलंय. त्यानंतर काय खबरदारी घेतली जाते, काय घडामोडी ठाकरे सेनेत घडतायत, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न. सूत्रांची माहिती. खासदारांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा प्रयत्न. मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा अंबादास दानवेंकडून प्रयत्न. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले. बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन. लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता. खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाचाही संपर्क नाही. कुणीही पैशांची ऑफर दिली नाही. काल, आज, उद्या आणि कायम ठाकरेंसोबत राहणार. TV9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भाऊक. खासदार राजाभाऊ वाजे यांनी बंडखोरीचा आरोप फेटाळला. एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीयेत. हे सगळं घटनाबाह्य आहे. खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार कुठे का जात आहेत. ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलंय. सुषमा अंधारेंचा आरोप. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला. 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश. गोरेगाव निस्को सेंटरमध्ये सोहळा पार पडणार. सूत्रांची माहिती. संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडीसकट पेटवून देऊ. वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुख यांना धमकी. हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. सेनगाव शहरातील जिजाऊ चौकात आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान. 31 उमेदवार रिंगणात. मतदानासाठी ईव्हीएम नाही तर मतपत्रिकेचा वापर. 22 जून रोजी मतमोजणी. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडणार. भंडाऱ्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी व्हिप जारी. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यासाठी व्हिप जारी. आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा. अमरावती परिषद निवडणूक. शहर काँग्रेसची तटस्थ राहण्याची भूमिका. अमरावती पालिकेचे 17 काँग्रेस नगरसेवक मतदान करणार नाहीत. ग्रामीणमधील काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकांसाठी व्हिप जारी नाही. मात्र शहर काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी व्हिप जारी. साताऱ्यात महायुतीची एकजूट. अंतर्गत नाराजी दूर. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. भाजप उमेदवाराचा विजय होईल. शंभूराज देसाईंकडून विश्वास व्यक्त. महायुतीकडे असलेल्या मतदानापेक्षा अधिक मतं मिळतील. शंभूराज देसाई यांचा दावा.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात 637 मतदार 13 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 399 तर जालन्यामध्ये 238 मतदार भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे यांच्यात लढत। परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी 7 मतदान केंद्रांवर 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मवियाकडून डॉक्टर विवेक नावंदर, महायुतीकडून सईद खान तर अपक्ष म्हणून सुशील देशमुख मैदानात। नागपूरमधील भाजपचे नगरसेवक विधान परिषदेच्या मतदानासाठी निघाले। नागपूर शहर आणि ग्रामीणचे नगरसेवक एकाच बसमधून रवाना। भाजपचे नागपूर मनपातील गटनेते बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात मतदानासाठी निघाले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही मतदानावेळी उपस्थित राहणार। अमरावती विधान परिषदेसाठी मतदान 453 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षजित देशमुख तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात।